एक स्त्री म्हणून आपण शेवटपर्यंत काय सांभाळू शकतो? घराची जबाबदारी, आईचं कर्तव्य की स्वतःची ओळख? नमस्कार, मी योगिनी. सकाळी सगळ्यांनाच खूप गडबड असते. माझं पण रुटीन शेअर करते. दोघं झोपलेच असतात तेव्हा मी स्कूलचा आणि ऑफिसचा टिफिन तयार करते. तर शिवबाच्या स्कूलला आता मेनू आहे. आज डोसा होता, तर त्याच्यासाठी डोसा, बटाटा भाजी आणि ऑफिससाठी वरण, भात, भेंडीची भाजी आणि चपाती. हे 8:30 पर्यंत रेडी केलं आणि शिवबा स्कूलला गेला. हल्ली काय होतं ना, शिवबा रायबाला त्रास देतो. तर त्याच्यासाठी एक पार्सल बोलावलं, जेणेकरून तो बिझी असेल आणि बाळाला त्रास सुद्धा देणार नाही. तो मोबाईल पाहून एवढा खुश झाला ना, त्याचा आनंद तुम्ही पाहूच शकता. पण हा काही सेकंदाचाच असतो. त्याला काहीही आणा, तो थोडा वेळ त्याच्यासोबत खेळतो आणि परत रायबाच्या खुड्या काढतो. त्याला त्यातच खूप मजा येते. मग शिवबाला हा अँड्रॉइड मोबाईल मी गिफ्ट दिलेला आहे. तर कसा वाटला? नक्कीच सांगा. मुलांसाठी खूप उपयुक्त आहे. नंतर शिवबाला ट्युशनला सोडलं. आता माझं ऑफिस परत 6 महिन्यानंतर सुरू झालं. पण मी ते परफेक्ट सगळं सांभाळू शकेल का, याचं दडपण मनात आहे. जर मला घर, बाळ आणि जॉब या तिघांमधून काही सोडायचं असेल, तर प्रत्येक स्त्री ही आपण स्वतःपेक्षा घराचा, परिवाराचा विचार जास्त करतो. ते बरोबर सुद्धा आहे, पण आपण स्वतःला मात्र विसरून जातो. माझं तेच चालू आहे. व्यवस्थित जर नाही सांभाळता आलं, तर काही वर्ष ब्रेक घ्यावाच लागेल. प्रत्येक गोष्टी परफेक्ट होत नसतात. एक आई आणि एक गृहिणी ही फर्स्ट प्रायोरिटी असते. तर असा असतो माझा संपूर्ण दिवस, सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत. तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.